हॅलो गाईज, कशा आहात? तर बघता बघता फ्रायडे आला आणि कसा वीक गेला हा समजलाच नाही ना. आज आहे आमच्या भूषण सरांचा फेअरवेल पार्टी, म्हणून सगळे इथं जमा झाले आहेत आणि आज सेलचे एचओडी पण आले होते सेलिब्रेशनसाठी. आणि आमचा केक पण रेडी होता, पण केक कट करणारा माणूसच नव्हता आणि तो तेवढ्यात ते आले आणि ते आल्यानंतर ना सगळ्यांचं स्पीच वगैरे सुरू झालं. सगळे त्यांच्या बाबतीत फक्त पॉझिटिव्हच बोलत होते, निगेटिव्ह कुणाचा फीडबॅक नव्हताच. कारण माणूसच तसा होता तो. नंतर ना त्यांचं स्पीच झालं. स्पीच झाल्यानंतर ना केक कटिंग झालं. केक तर एवढा भारी होता ना, जेवढा भारी दिसत होता तेवढाच छान लागत पण होता. त्यांच्याकडून खूप काही शिकायचं आहे आणि त्यांची लिडरशिप क्वालिटी तर एवढी भारी आहे ना. त्यांच्या टीमला त्यांनी एकनिष्ठ करून ठेवलं होतं त्यांनी. सगळ्यात शेवटी ऋषिकेश सर आले आणि त्यांनी एवढं भारी स्पीच दिलं ना आणि सगळे एवढे पोट भरून हसले आणि आम्ही खरंच यार भूषण सरांना खूप मिस करू. आणि हे बघा, सत्यवान सर स्वतः तर काय खाणार नाही, तर दुसऱ्याला खा खा म्हणून हे करतात. आणि हे एवढं डाएट फॉलो करतात ना, हे कॅन्टीनचं पण जेवण करत नाही. पण काय आपण समोसा काय सोडतो का? डाएट फॉलो करून कुणाचं भलं होणार आहे? जोपर्यंत आपण खाऊ शकतो तोपर्यंत खाऊन घ्यायचं. आणि आज होता फ्रायडे आणि आज चक्क साईड जेम आले होते सगळ्यांना गिफ्ट द्यायला, ज्यांनी ई लर्निंग कंप्लीट केलं. आणि सत्यवान सर तर काही एक वीक पण सोडत नाहीत, ते प्रत्येक वीकमध्ये ते घेतातच. आणि आज असे नवीन चेहरे पण बघायला भेटले ज्यांनी ई लर्निंग कंप्लीट केलं होतं. आज फन फ्रायडे नव्हता तरी आज आम्ही एवढी मज्जा केलेली आणि त्यात आज पाऊस पण उन्हात पडला होता आणि तो पण एवढा धो चिमणीचं लग्न होत होतं वाटतं. आणि तिथून आले, मी लेन्स काढला, तिथं जराशे चष्मा बघितला आणि खरंच यार मी ह्या वेळेस मी चष्मा घेणार आहे की नाही माहिती नाही. आणि मला किड्स सेक्शन मधलेच चष्मा एवढा आवडत होते ना, हे किती क्यूट होता ना यार. विचार करा, मी गॉगल सिलेक्ट करताना एवढा टाइम घेतलाय, तर मग मुलगा बघायला किती वेळ घेईल. जाऊ द्या, असू द्या, आपण एवढे विचार करायचं नसते जास्त. तर मग आपण भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.